विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरू देऊ नका अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। तर अजितदादांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे नैराश्यापोटी ही याचिका करण्यात आल्याची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे, तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आहे। आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही, आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे। संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे। जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं। तुतारी वाजवणारा माणूस। नैराश्य आलेले काही मंडळी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात। माझं आता सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी नुकतं संभाषण झालं। काल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडण्यात आला। येत्या बुधवारी त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे। आम्हाला विश्वास आहे की आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आम्ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणून घड्याळाच्या चिन्हासह आम्हाला मान्यता दिलेली आहे। नेमकं या याचिकेत काय म्हणण्यात आलंय पाहूया। शुक्रवारी सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवचिन्ह द्या, निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला, अजित पवारांना नव्या चिन्हाची मागणी करण्यास सांगा। प्रकरणावर 25 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता आहे।